नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्टडोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आज आपण करणार आहोत कवठचं ज्यूस. कवठ ज्याला आपण इंग्रजीमध्ये वूड ॲपल म्हणतो. तुम्ही बघू शकता हे फळ जे आहे ते खूप थंड म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणूनच भगवान शंकरांना पण ते फळ खूप आवडीचं आहे. तर हे फळ उन्हाळ्यामध्ये मोस्टली खाण्यासाठी मार्केटमध्ये अगदी सहज अवेलेबल असतं. आपण त्याच्या आतला गर काढून गूळ घालूनसुद्धा आहे असाच खाऊ शकतो. इतकं ते हेल्दी आहे. ह्या कवठाचा जो आतला गर आहे किंवा त्याचा जो ज्यूस आहे त्याच्यामुळे शरीरातली पूर्ण उष्णता जो आहे ती पूर्ण निघून जाते. त्यामुळे चला आज बनवूया कवठाचं ज्यूस. ते बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथं घेतलेलं आहे 2 कवठ. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी ते दोन्ही कवटाची फळं फोडून त्यातला गर काढून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये मी टाकलेलं आहे ते चवीप्रमाणे मीठ, थोडीशी पिठी साखर. पिठी साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळही वापरू शकता. गुळाने पण ज्यूस छान टेस्टी होतो, पण त्याने थोडासा रंग ब्राऊन कलर येतो. त्यामुळे मी इथे पिठी साखर घातलेली. त्यानंतर पिठी साखर घातल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण पूर्ण मॅश केलेलं आहे. ह्याला पावभाजीच्या मॅशरने मी व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे. एकसारखं मॅश केल्यानंतर हा पूर्ण जो गर आहे त्याच्यातल्या फक्त बिया खाली राहतात आणि तो जो गर आहे तो व्यवस्थित ज्यूसमध्ये एकसारखा मिक्स होतो. त्यामुळे ज्यूसची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी आहे ना त्या पद्धतीत तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. एकदा हा ज्यूस तयार झाला की तुम्ही याच्यामध्ये थोडासा लिंबू टाकू शकता, चाट मसाला वापरू शकता, पुदिना टाकू शकता किंवा आपण जे सब्जा बी खातो, सब्जा बीसुद्धा उन्हाळ्यासाठी फार चांगले आहेत. तर भिजवलेले सब्जा बीसुद्धा तयार झालेल्या ज्यूसमध्ये आपण इथे वापरू शकतो. तर बघा तुम्ही बघू शकता इथं मी एका गाळण्यामध्ये व्यवस्थित तो सगळा ज्यूस गाळून घेतलेला आहे, जेणेकरून वरती फक्त आपल्याला बिया आणि त्याचा अगदी दाट गर आहे तेवढा शिल्लक आहे. तर ह्या पद्धतीने आपला तयार झालेला आहे कवठाचा ज्यूस मस्त रेडी. वूड ॲपल ज्यूस रेडी. एन्जॉय.